आजरा येथे भिंत कोसळून दुर्दैवी अपघात, दोघींचा मृत्यू, शाळकरी मुलगी आणि महाविद्यालयीन प्राध्यापिका जागीच ठार, एक महिला गंभीर जखमी, परिसरात खळबळ। आजरा येथे महागाव रस्त्यावरील लिंगायत गल्लीजवळ भिंत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलगी वैष्णवी तुकाराम भोसले वय 11 आणि महाविद्यालयीन प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार वय 42 यांचा जागीच मृत्यू झाला, तर ललिता तुकाराम भोसले वय 45 या गंभीर जखमी झाल्या आहेत। ही घटना आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील एका जुन्या घराचं पाडकाम सुरू होतं। यावेळी भिंत पाडण्याचं काम सुरू असताना अचानक भिंत रस्त्यावरती कोसळली। त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वैष्णवी भोसले, तिची आई ललिता भोसले आणि ज्योती कुंभार या तिघी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्या। घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत आरडाओरडा करत तिघींना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं। मात्र वैष्णवी भोसले आणि ज्योती कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला, तर ललिता भोसले यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत गर्दी पांगवली। या दुर्दैवी घटनेमुळे आजरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।